हॅलो. हो हो आहे आहे. हो देतो. हा तनुज बोलतो. हा एक मिनिट आईला बोलतो. आई आई लवकर बाहेर आहे, तुझा फोन आहे. ती आंघोळीला गेली ना. आंघोळ करून केव्हा चालली ती? येवाना तयार असेल ती. बरं. आई आले आले आले. काय तुझा फोन आहे. कोणाचा फोन आहे? चांदोबाचा फोन आहे. चांदोबा. हा बोला बोला सर. चांदोबा ते कौशिक सर. नाही मी तयार आहे. मी एक लहानपणी अर्ध्या तासात पोहोचते. चांदोबाच म्हणतोयस तू. एक दोन मिनिटं सर. चांदोबा सारखे दिसतात. अरे हळू बोला, मला एक शब्दही ऐकू येत नाहीये त्यांचा. हा सॉरी सर. तुला सांगते. बरं ठीक आहे. नाही ती डायरी मी घेतली आहे. जोरात बोलत होतो. फक्त एकदा जर तुम्ही त्यांना फोन करून कन्फर्म. हा कमी. ओके थँक्यू म्हणून बाय. कशाला ओरडायला पाहिजे? अरे असं म्हणू नये. तन्वीर, काही पद्धत आहे की नाही? मी ज्याच्याशी बोलते त्याचीच काय टिंगल करतोयस तू? मी बोलत असताना ऐकू गेलं त्यांना तर? मला काय करायचंय? ते तुझे बॉस आहेत. लहानपणापासून तू हसू नको साई. आम्ही जर अशा वागलो असतो तर दणादण धपाटे घातले असतेस आमच्या पाठीत तू. हा असं फरक आहे आपल्या मुलांमध्ये आणि नातवंडांमध्ये. अगं आई वडिलांची जबाबदारीच आहे मुलांना शिस्त लावायची. आणि नातवंडांना बिघडवण्याचा छंद असतो त्यांना. हो मग मी नाही तुम्हाला शिस्त लावली? काय उपयोग झाला त्याचा? हा काही झालेलं नाही. तुम्ही अक्काकडून मला नको ते सगळं करून घेतलं, सगळे लाड करून घेतलेत अक्काकडून. चुकले, मी चुकले. तरी ना मी दरवेळी ठरवते की तुझ्याशी आता वाद घालायचा नाही, पण मीही विसरते. माझंही वय होत चाललंय. पुरे झालं. चला निघा, उशीर होतो आपल्याला. बॅग तयार आहे. Thank अजून you. काय घ्यायचं आई? बघ बघ किती गुणी बाळ आहे माझा. उगीच बोलत असते सारखं. आहे ना, गुणीच आहे. तसाच आणखीन 7-8 दिवस तरी राहावा, नाही तो उच्छाद मांडेल. तू 7-8 दिवस चालली आहेस? अगं 7-8 दिवसांचा प्लॅन आहे, पण लवकर काम झालं तर लवकर ये. ही अक्षता कुठे गेली रे? कुठे पाठवलीस का तिला? औषध. हो हो आले आले. उगाच बोंबाबोंब नकोय माझ्या नावाने. अगं तिकीट घेतलीस का? नाही बाबा नेहमी विचारायचे ना असं. नाही, तिकीट कौशिक सरांकडेच आहे, ते घेऊन येणार आहे. तू जातेस कशासाठी म्हणे? अगं ऑफिसचं काम आहे. बंगलोरला जाऊन तिकडचे जरा रिपोर्टर्सचे इंटरव्ह्यूज घ्यायचे आणि काही स्ट्रिंगर कॅमेरामन सुद्धा तिकडे आहेत. बरीच काम आहेत. बघू, तिकडनं चेन्नईलाही जायचा प्लॅन आहे. आई नमस्कार. राहू दे आता, गडबड आहे तुझी. ऑल द बेस्ट. नीट राहा, काळजी घे. आई नमस्कार. तनू ऐक जरा. सुधा आई आणि मावशीकडनं अजिबात हसू नका तुम्ही दोघी जणी. हा इतका त्रास देईल ना. आणि हे ऐक जरा, जास्त त्रास दिला ना तर दणके घाल सरळ पाठीत. काही बिघडणार नाही, माझी पूर्ण परवानगी आहे तुला. आईला घेऊन जा डॉक्टरकडे, आणि जर जास्त खळखळ केली तर मन्ना काकाकडे घेऊन जा. तो नक्की घेऊन जाईल डॉक्टरकडे. त्याचा तू जातेस का लवकर? जाते. हिचीच खळखळ भारी असते. आणि पोचल्या फोन करते. तिकडचा नंबर इथे कळव. हो. मोबाईलची रेंज आहे की नाही ते कळव ग इथे. आणि आई लहान आहे का ती आता? ग असं नाही, विसरते ती फोन करायला कामाच्या गडबडीत. बरं तू काय करतेस आता? काय करू? चहा करू तुला? आणशील का ग? थोडासाच आणा, आणि चांगला गरम आण. मॅडम, 7-8 दिवसांपूर्वी मी आपल्याकडे काही पेपर्स पाठवले होते. आपण ते पाहिलेत? नाही म्हणजे पेपर्स पाहून सह्या करून दिले तर. कसले पेपर्स? जस्ट रुटीन मॅटर. म्हणजे त्यात विशेष असं काही नाही आहे मॅडम. म्हणजे ज्या सप्लायरकडून आपण रेग्युलरली मटेरियल घेतो त्यांची कॉन्ट्रॅक्ट्स आहेत. आता त्यांच्याशी आपले अनेक वर्ष व्यवहार चालले आहेत, त्यामुळे ती कॉन्ट्रॅक्ट म्हणजे जस्ट फॉर्मॅलिटी आहे. नाही, मी तुमचे पेपर बघीनच, पण त्याआधी मला तुम्हाला काही पेपर्स दाखवायचे. पहिल्यापासून नीट वाचा हा ते. ठीक आहे, मग मी फाईल घेऊन जातो, नंतर शांतपणे वाचतो. नाही, ही फाईल केबिनच्या बाहेर जाणार नाही. अरे बापरे, काहीतरी गुप्त आणि कॉन्फिडेन्शियल दिसतंय. काय करायचं आहे? नाही, मला काही कल्पना नाही. वाचा. कर्वे, मला तुम्हाला एक सुचवायचंय. आपण दर महिन्याच्या फिनान्शियल स्टेटमेंटमध्ये मागच्या महिन्याच्याही काही फिगर्स ऍड करतो, राईट? हो बरोबर आहे. त्यामुळे या महिन्याच्या फिगर्सचा व्यवस्थित अंदाज येतो. त्यात अचानक झालेले चढउतार पटकन कळतात. त्यात मला काय वाटतं कर्वे, आपण 2 कॉलम्स वाढवूया. फॉर एक्झाम्पल, एका कॉलममध्ये ह्या वर्षीच्या आणि मागच्या वर्षीच्या जानेवारी महिन्याच्या फिगर्स घालायच्या,
आणि दुसऱ्या कॉलममध्ये फेब्रुवारीच्या एस्टिमेटेड फिगर्स घालायच्या. हो, त्यामुळे थोडासा अधिक वेळ लागेल, पण त्या फिगर्सचा निश्चित ट्रेंड कळेल आपल्याला. इट्स अ व्हेरी गुड सजेशन. मॅडम हे काय आहे मॅडम? म्हणजे तुम्हाला नाही कळलं लाड? उलट मला वाटलं तुम्हीच मला समजावून सांगाल. मॅडम हा आपल्या स्टोअरसाठी मटेरियल डिपार्टमेंट मधला गोंधळ आहे गेल्या 2-4 वर्षातला. प्रचंड गोंधळ आहे मॅडम. याविरुद्ध आपल्याला कडकडी कठोर कारवाई लगेच करायला हवी. कडक आणि कठोर? येस. करेक्ट. तुम्ही ही फाईल वाचा. हार्डली 4-5 पेपर असतील. ते नीट वाचा. तोपर्यंत मी विचार करते. काय मिस्टर लाड? नाही, आता काय म्हणायचंय तुम्हाला? मॅडम ह्या फाईलीत गेल्या 4 वर्षात तुम्ही जी अफरातफर केली आहे त्याचा ठणठणीत पुरावा आहे. आणि दुसऱ्या फाईलीत गेल्या 5 वर्षात तुम्ही जमा केलेल्या मायेची खडानखडा माहिती आहे. तुमच्या विश्वासघाताचा पुरावा आहे हा. स्टोअर आणि मटेरियल डिपार्टमेंट मध्ये तुमच्या छत्राखाली चाललेला गैरव्यवहार आहे हा सगळा. मॅडम हे नाही, घ्या ना पाणी, घ्या थोडंसं. आणि मला सांगा एक मिस्टर लाड, महिना फक्त 35,000त एक मुंबईत आलिशान बंगला, 2 गाड्या, एक फार्म हाऊस, मुलीचं एवढं थाटामाटातलं लग्न, मुलाला तुम्ही युएसला शिक्षणाला पाठवलं. हे सगळं कसं काय जमवलं तुम्ही? हे त्यांना काय विचारताय मॅडम तुम्ही? त्यांनीच आधी सांगितल्याप्रमाणे त्यांच्यावरती कडक आणि कठोर कारवाई करा. मी त्यांचं फायनान्शियल स्टेटमेंट देखील तयार करून ठेवलेलं आहे. लाड, मला वाटतं तुम्ही आता गाशा गुंडाळावा. नाही कर्वे, मी यांची अशीच सुटका नाही करणार. राधन मी यांना गमावू इच्छित नाही. होय लाड, इतके वर्षाचा तुमचा अनुभव, तुमचं प्रोडक्शन मधलं ज्ञान आम्हाला खूप उपयोगी आहे. आणि मला कितीही राग आला तरी ज्यामुळे आमच्या कंपनीचं नुकसान होईल असा कुठचाही निर्णय मी घेणार नाही. आता गेली 20-25 वर्ष तुम्ही आमच्या कंपनीत काम करताय, म्हणून मी तुम्हालाच अजून एक मॅडम मला फक्त एक संधी द्या मॅडम, प्लीज. येस, मी तुम्हाला एक संधी देणार आहे आणि 8 दिवसांची मुदतही देणार आहे. तुम्ही केलेला गुन्हा लक्षात घेता तुम्हाला काय शिक्षा करायची हे तुम्हीच मला सांगायचंय. फक्त 8 दिवसात. येस मॅडम. 1 मिनिट मिस्टर लाड, राजीनामा वगैरे देऊन सटकण्याचा विचार मनातही आणू नका. नाहीतर मी हे सगळे पुरावे पोलिसांच्या हातात देईन आणि तुमच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करेन. तुम्हाला संधी फक्त शिक्षा निवडण्याची दिली आहे. यू मे गो नाउ. येस मॅडम. त्या फाईल्स इथे ठेवा. अनुष्का, तू या अशा लबाड आणि चोर माणसाला कंपनीत ठेवणार आहेस? येस. अगं, पण त्यामुळे इतरांना. कर्वे, मी घेतलेला निर्णय तुम्हालाही योग्यच वाटेल. यांनी त्या लाडलाही शिक्षा होईल आणि इतरांनाही जरब बसेल. यू जस्ट वेट अँड वॉच. तनू, हा सुधाईच्या रिपोर्ट्सची फाईल घेतलीस का रे? ही बघ. आई, अगं निघ ना, 10:30ची अपॉइंटमेंट आहे. आले ग आल्या. बघ रे कोणाचा आहे, आणि मित्राचा असेल तर जास्त वेळ बोलत नको बसूस. हो ग बाई. हॅलो. हो मॅडम गेल्या. हो, बराच वेळ झाला. 15-20 मिनिटं झाली असतील. नाही, त्यांनी सांगितलं की डायरेक्ट स्पॉटवरच जाणार आहेत त्या. हो, त्या म्हणाल्या की ऑफिसमधून फोन आला तर सांग मी पोचतेच आहे म्हणून.
बरं ठीक आहे. ऐक अक्षता कुठे रे? आत गेले. मावशी आले रे. हे घे. अगं तर हे काय? अगं उकळून थंड केलंय पाणी. अगं अगं डॉक्टरांकडे जायची गरज आहे का? अगं आपल्याला काय झालंय ते आपल्याला कळत नाही, डॉक्टरांनाच कळतं. अगं आता ह्या वयात हे सगळं हो माहितीये मला, तुझं नेहमीच. या वयात हे होतच असतं, शरीर आहे. अगं पण काय झालंय ते कळलं तर काही हरकत आहे का? औषधं घ्यायला लागली तर चूक आहे का? तुझ्याशी वाद घालण्यात काहीही अर्थ नाहीये. तू घालूच नकोस ना. अरे बिस्किटांचा पुडा घेतलाय? घेतलाय ग बाई. आता बिस्किटांचा पुडा कशासाठी? आई मला तर ना लहान मुलांच्या सहलीला निघाल्यासारखं वाटतंय. उकळलेलं पाणी काय, बिस्किटांचा पुडा काय. अरे तो ताईचा ड्रायव्हर बरोबर आहे ना? हो आहे, मी बघतो त्याला खाली जाऊन. आणि मी गाडीतच बसतो, तुम्ही लवकर या, उशीर होतो. काही 10 वाजून गेले. हो कळलं रे बाबा. चला उठ. हो आले आले. अगं बघ किल्ल्याच विसरले. थांब आले घेऊन. अरे देवा नारायणा. ऐक 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 चला सुधाबाई. निघूया. चिंगू तुला आठवते का ग? मागे एकदा पाठीचं दुखणं उपटलं होतं. ऑपरेशन करायची वेळ आली होती. फार घाबरून गेले होते मी. तेव्हा शरदनी सुनंदाने मला नुसता धीरच नाही ग पण हिंमतही दिली. त्याचा फायदाच झाला ना. तू उगीच घाबरतेस. खरंय तू म्हणतेस ते. कोणास ठाऊक पण इतर वेळेला वाघणीसारखी वागणारी मी आजार पण आलं ना की मनीमऊ होऊन जाते माझी. चला जाऊया डॉक्टरांकडे. आलिया भोगासी बघूया काय म्हणतात ते. ठरवा म्हणावं तुम्हीच आणि जमलं तर बरंही करा. जमल्यास का हम खास बरं करा. ओके. हो ग बाई. पण मी काय म्हणते चिंगू, तू आधी रिपोर्ट दाखवून आणतेस का त्यांना? नो वे. अगं नाही म्हणजे त्यांना जर असं वाटलं तर मग मी येईन ना त्यांना भेटायला. नाही का? मग आताच ऐकणार नाहीस तू. हट्टी झालीस हट्टी. हो बरं गॅस बंद केलास का? हो. खिडक्या सगळ्या लावल्यास का? अगं हो. ती पत्रिका वगैरे बघून 4 लोकांकडे चौकशी करून यांनी माझं थाटामाटात लग्न करून दिलं. पण मुलाची चौकशी करताना फक्त त्याच्या नोकरीची, त्याच्या पगाराची, त्याच्या शिक्षणाची करतो. फार फार तर त्याच्या घरातल्यांची, त्याच्यावरच्या संस्कारांची नाही करत. त्याच्यामध्ये असलेल्या विकृतींची नाही करत. नो आय ॲग्री की लग्नाच्या आधी मी पण डिस्कोज मध्ये जात होते. मैत्रिणींपेक्षा मलाही मित्र जास्त होते. पण त्याचं काहीतरी भलतंच होतं ग. लग्नाआधी 1-2दा त्याला भेटले तेव्हा वाटलं की ठीक आहे, चांगलं आहे, आपलं कदाचित जमू शकेल ह्याच्याशी. त्याच्यात मी हो म्हणून घेतलंय. प्लीज मला कोणाची सहानुभूती नको. प्लीज तुला ऐकायचं होतं ना? ऐकायचं होतं तुला की मी महिन्याभराच्या आत त्याला का सोडून आले ते? ऐक आता, ऐक. तुझा तरी जीव शांत होऊ दे. माझा तर तू कधी होणारच नाही.
अक्षता, त्याला काही व्यसनं होती, म्हणजे दारू सिगरेट प्यायचा तो. मी म्हणलं ठीक आहे ना, असू शकतात, त्यांनी लपवलं नव्हतं माझ्यापासून. आणि एका पर्टिक्युलर क्लासमध्ये ती व्यसनं धरलीच जात नाहीत ना, ती भूषणं धरली जातात. मी म्हणलं एवढ्या मोठ्या पोस्टवर आहे, सतत बाहेरगावी जायला लागतं, क्लायंट्सला भेटायला लागतं, पार्ट्या होत असतील, लागली असतील व्यसनं. करणारे करतात, करणारे कंट्रोल करतात. मी म्हणलं ठीक आहे ना, हाताबाहेर जात नाही, जमवून घेऊ आपण. इतकं सगळं समजून घेतलं होतंस, मग पुढे जाऊन तू प्लीज मला विचारू नकोस प्रश्न मध्ये मध्ये, प्लीज. मी सांगतेय ना, प्रश्न विचारून अजून राग आणू नकोस. आमचं लग्न झालं. घरी गेल्यावरच माझ्या लक्षात आलं की हे लाडवलेलं बाळ आहे. त्याला घरात कोणी विचारणार नाही, काही सांगणार नाही, हा कोणाचा ऐकणार नाही. वेळ ठीक आहे, समजण्यासारखं. आम्ही काही दिवसांनी हनीमूनला गेलो, साऊथला. आणि तिकडे माझं सगळं दुर्दैवाचं पर्व सुरू झालं. गौरी त्याच्या प्रत्येक शहरात मैत्रिणी होत्या आणि त्याचे त्याला फोन जात होते. तो मला म्हणायचा तू जा साईट सिंगला, माझं सगळं झालंय बघून. म्हणून मी एक दोनदा गेले पण, आणि घरी येऊन बघते तर तो रूमवर त्या मैत्रिणींबरोबर दारू काय काय वाटेल ते. मी खूप रडले ग, खूप विनवण्या. तर म्हणे आहे असं आहे, यू हॅव टू ऍक्सेप्ट. मी म्हणलं बाबाने प्लीज असं करू नकोस. तर म्हणे मी आजाद पंची हूँ, प्रत्येक झाडावर माझं एक तरी घरटं असणारच आहे. गौरी त्या 12 दिवसात जवळपास 19 जणींची त्यांनी. आता कळलं तुम्हाला? आता कळलं तुम्हाला लग्न ह्या संस्थेवर माझा का विश्वास नाही येते? हे असला वागण्यासाठी लग्न केलं होतं त्यांनी माझ्याशी, हे संस्कार. आता कळलं तुम्हाला माझा कोणावर का भरोसा नाही येते? प्लीज फॉर गॉड सेक इथून पुढे मला काही विचारू नका प्लीज. अशा परिस्थितीत कोण त्याची समजूत काढू शकेल? खूप भयानक आहे सगळं, आम्हाला कल्पनाच नव्हती. आज एक किती वर्षानं बोलली बघ, आणि जे बोलली ते इतकं घाणेरडं, इतकं भयंकर की ऐकणं, पचवणं, समजून घेणं खूप अवघड आहे अक्षता. तरी मला असं वाटतंय की तिने इतिहास विसरून आता भविष्याला सामोरं जायला हवं. आहे शक्य आहे. माझ्या दुसऱ्या लग्नाच्या वेळेला मी या सगळ्यातून गेले. माझा पहिला नवरा खूप चांगला माणूस होता,
पण तरीही नवरा गेल्यानंतर तरुण विधवेला काय ऐकून घ्यावं लागतं, काय सहन करावं लागतं, मी पाहिलंय, सगळं भोगलंय. मला प्राचीला हे सगळं नीट समजावून सांगायला हवं.